येत्या 2 डिसेंबर रोजी मोर्शी नगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक होत असून 2 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे। त्यासाठी निवडणूक प्रशासन विभागाने जय्यत तयारी केली आहे। लोकनियुक्त नगराध्यक्ष व 24 नगरपालिका सदस्यांकरिता सार्वत्रिक निवडणूक होत असून नगराध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेश्मा उमाडे, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रतीक्षा गुल्हाने, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने दीपाली भडांगे, मोर्शी शहर विकास आघाडीच्या वतीने सोनल रोडे, बहुजन समाज पार्टीच्या वतीने फरजना बी हैदरशाह तसेच अपक्ष उमेदवार दर्शना आशिष टेकोडे या 6 महिला निवडणूक रिंगणात आहे। 24 नगरपालिका सदस्यांकरिता विविध राजकीय पक्षाचे तसेच अपक्ष असे एकूण 128 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत। सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा झाली। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या वतीने खासदार बळवंत वानखडे, खासदार अमर काळे व यशोमती ठाकूर यांची जाहीर सभा झाली होती। मोर्शी नगरपालिका अध्यक्षाची निवडणूक राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे व मोर्शी विधानसभेचे आमदार उमेश यावलकर यांनी प्रतिष्ठेची केली आहे। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।